पुण्यातील तरुणीच्या अपहरणाप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चा काढला जाणार आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, काय अधिक माहिती? हेमाली, थोड्याच वेळात आता आमदार गोपीचंद पडळकर जे आहेत ते भिगवण पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होतील। अगदी काही वेळात ते या ठिकाणी येतील। तत्पूर्वी मी या ठिकाणचे हे दृश्य दाखवतो। काल खरं तर 4 वाजण्याच्या सुमारास या 21 वर्षीय तरुणीचं भिगवणमधून अपहरण झालं आणि तेव्हापासून खरं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे। या घटनेचा काल रात्रीच जाळपोळ करून निषेध देखील नोंदवण्यात आला। पुणे सोलापूर महामार्ग हिंदू समाज बांधवांनी अडवून धरला होता। त्यानंतर कालच आपण बघितलं की कालपासून पोलीस यंत्रणा जी आहे ते संबंधित आरोपी आणि त्या तरुणीचा शोध घेते। मात्र अद्यापपर्यंत ते आरोपी जे आहेत ते भेटून आलेले नाही आहेत, त्यांचा शोध लागलेला नाही आहे। आणि आता ही भिगवण पोलीस ठाण्यासमोरची दृश्य आहेत। थोड्या वेळात या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर दाखल होणार आहेत। तत्पूर्वी हा हिंदू समाज बांधवांचा माहोल जो आहे तो या ठिकाणी आपण जमल्याचं पाहतोय। आणि या ठिकाणी जाब विचारला जाणार आहे प्रशासनाला, नक्की काय आहे, किती वेळामध्ये तुम्ही यातील आरोपी पकडणार आहात, आमची मुलगी तुम्ही सुखरूप कधीपर्यंत आमच्या ताब्यात देणार आहात, असे अनेक प्रश्न जे आहेत या ठिकाणी उपस्थित केले जाऊ शकतात। भिगवण पोलीस ठाण्याच्या आतील दृश्य आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे पोलीस जे आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर सकाळीच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्पष्ट केलं की हा जो तपास आहे, आरोपी जे आहेत त्यांना पकडण्यासाठी 6 पोलीस पथकं जे आहेत ते आम्ही तैनात केलेले आहेत। पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमधून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत आणि सर्व ती ताकद आम्ही पणाला लावलेली आहे। निश्चित यातील आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतले जातील। तरुणी जी आहे, ज्या तरुणीचं अपहरण झालेलं आहे, तिला देखील सुखरूप जे आहे ते कुटुंबाच्या हवाली केलं जाईल। पोलीस खातं जे आहे ते खूप प्रयत्न यासाठी करत आहे। मात्र जर बघितलं तर आता या घटनेला जवळपास आता 24 तास होत आलेले आहेत। काल 4 वाजता त्या तरुणीचं अपहरण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे जी तरुणी ज्या ठिकाणी राहत होती तिच्या शेजारी असणाऱ्या कुटुंबातील 2 मुस्लिम तरुणांनी हे अपहरण केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत ते भडकलेल्या आहेत। आमदार गोपीचंद पडळकर किंवा आमदार संग्राम जगताप असतील हे आता थोड्या वेळात भिगवणमध्ये या ठिकाणी दाखल होतील। या संपूर्ण घटनेसंदर्भात ते प्रशासनाला जाब विचारतील। एकंदरीत पोलीस खात्याला हेही त्यांना स्पष्ट करावं लागेल किंवा आश्वासित करावं लागेल की तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि कुठपर्यंत यातील आरोपी जे आहे ते आम्ही ताब्यात घेतोय। दुसरी गोष्ट हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या तरुणीचं अपहरण नेमकं का केलं, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, या सर्व गोष्टीला आता पोलीस खात्याला मुळाशी जावं लागणार आहे। आणि ही जर घटना बघितली तर काल ज्यावेळी ही तरुणी जी आहे ती तिच्या आईबरोबर आणि भावाबरोबर भिगवणमधील या मार्केटमध्ये खरेदीसाठी आली होती, त्याचवेळी आईच्या त्याचबरोबर तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये चटणी फेकून या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। कुटुंबाला देखील मारहाण करण्यात आली होती आणि त्यामुळेच कुठेतरी पुणे जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे। धन्यवाद देविदास, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।